लढणार आहात ते पक्का आहे? 1000% पक्का आहे. एक सोशल मीडियावर एक लेटर व्हायरल होत आहे, त्यामध्ये आपण ते लिहिलं आहे की हे एक मोठी डील आहे. काय आहे त्या लेटर मागचा उद्देश? आता मोठी डील मोठे लोक जाणवत, पण ती डील आहे आम्हाला माहिती आहे हां. आणि ती डील त्यांनी साध्य करून टाकलेली आहे आणि आपल्या एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा गळा कापलेला आहे. शरद पवार साहेबांची आमची भेट झाली. आम्ही फक्त त्यांची भेट घ्यायला गेलो होतो, आम्ही माफी मागायला गेलो होतो की साहेब आम्ही चुकीचा निर्णय घेतला ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं, आम्ही तुमच्यासोबतच राहायला पाहिजे होतं. मी सर्वप्रथम तर मी स्वतः तुम्हाला सांगू इच्छितो की मला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांच्या पद होता त्याचा मी आज राजीनामा देणार आहे आणि माझ्यासोबतच माझे जेवढेही काही युवक उपाध्यक्ष असतील किंवा काही हे सुद्धा त्या पदाचा राजीनामा इथं देणार आहे. या मोरगाव क्षेत्रातील जनता आणि युवक वर्ग हे सुगतदादा चंद्रिकापुरे साहेब, मनोजी चंद्रिकापुरे आमदार साहेब यांच्या पाठीशी राहतील आणि हा जो भारतीय जनता पार्टीमधील जे सामाजिक न्यायमंत्री माजी सामाजिक न्यायमंत्री असलेले बडोले साहेब यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून त्यांनी तिकीट मागितली, ही चुकीची आहे. यांना डावलून एका बाहेरील पक्षाच्या आयात उमेदवाराला प्रफुल्लभाईंनी तिकीट गेली, ही खरोखरच हा एक प्रकारचा राजकीय बलात्कार आहे. आमच्यावर हा जो अन्याय झाला, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व लोक आम्ही त्यांना धडा शिकवणार. प्रफुल्लभाई म्हणतात नेहमी आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेचे आहेत. ते ह्या विचारधारेचे मुळातच नाही. अजितदादा आणि प्रफुल्लभाई हे मनोवादी विचारधारेचे झाले आहेत. त्यांनी आपला पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवेल आणि महाराष्ट्रात त्यांना हद्दपार करेल. नमस्कार, मी संघर्ष आणि आपण झकास मराठी पाहतात. झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहोत. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये राजकीय वातावरण तापलं आहे आणि कारण इथं राजकारणामध्ये फार उलटाफलटी आपल्याला दिसून आलेली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती दोघंही आघाड्या आपापल्या उमेदवारांचं नाव जाहीर करत आहेत. मात्र त्यामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान मनोहरराव चंद्रिकापुरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी असेल असं जवळपास दिसत होते. मात्र ऐन वेळेवर जेव्हा नाव घोषित करण्याची वेळ आली त्यावेळी भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यामध्ये विद्यमान आमदार मनोहरराव चंद्रिकापुर यांची उमेदवारी कापत ही राजकुमार बडोले यांना उमेदवारी मिळाली. मात्र आता मनोहरराव चंद्रिकापुरे साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहेत, एकंदरीत ही निवडणूक कशा प्रकारे त्यांचं काय भूमिका ह्या वर्षी राहणार आहे, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्यासोबत स्वतः आमदार मनोहरराव चंद्रिकापुर यांचे पुत्र सोगतदादा, काय आहे आपली पहिली प्रतिक्रिया? आमची पहिली प्रतिक्रिया किंवा माझी पहिली प्रतिक्रिया ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आता अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये उरला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा भारतीय जनता पार्टी झालेला आहे आणि आज आमच्या तळागाळातल्या कार्यकर्त्याचा, आज आमच्या जो ग्राउंडवर काम करणारा जो प्रत्येक मनुष्य आहे त्या मनुष्याचा आज आमच्या जे नेते आहेत, वरिष्ठ नेते, ज्या कालपर्यंत मी विचार करत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व प्रफुल्लभाईंनी अशा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा त्यांनी विश्वासघात केला. त्यांनी आज आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भारतीय जनता पार्टीमध्ये विलीन करून दिली. जर भारतीय जनता पार्टीला विलीन करायचीच होती तर सरळ भारतीय जनता पार्टीचंच चिन्ह घेऊन टाकायला पाहिजे होतं, सरळ भारतीय जनता पार्टीमध्येच प्रवेश करून टाकायला पाहिजे होता. पण अशा प्रकारे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांकडून झालेलं आहे, प्रफुल्लभाई पटेलकडून यांनी केलेलं आहे, तर ही चांगली बाब नाही. 5 वर्ष आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून कामं केलं, जनतेची सेवा केली. मात्र 20 तारखेपर्यंत ही उमेदवारी मनोहरराव चंद्रिकापुरे साहेबांनाच होणार असं जवळपास स्पष्ट दिसत होतं. मात्र तुम्हाला याची खात्री होती आधी कधी? खंजीर खुपसणं म्हणजे काय? अंधारात ठेवणं आणि आपल्या ज्या जवळचे लोक असतात त्यांच्याशी दगाबाजी करणं, ह्याला राजकारणामध्ये खंजीर खुपसणं म्हणतात. आम्हाला शेवटपर्यंत हेच सांगण्यात आलं, चांगले कार्यक्रम घ्या, ग्राउंडवरती काम करा, तुमची उमेदवारी पक्की आहे आणि बी फॉर्म आम्ही गोंदियाला पाठवत आहोत, तुम्हाला मुंबईला यायची गरज नाही, म्हणून तुम्ही चिंता करू नका.
आज चंद्रिकापुरे परिवारांनी, आमदार साहेबांनी या क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी काय नाही केलं. आज आम्ही आपले घरदार विकले, जमिनी विकल्या, सर्व गोष्टी केल्या या पार्टीच्या उत्थानासाठी, या पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी, इथलं संघटन वाढवण्यासाठी जीवाचं रान केलं. आपलं रक्त आटवलं या पार्टीसाठी आणि आमच्या नेत्यांनी आमच्या शरीरातनं आमचं रक्तच काढून टाकलं. बरं, काय भूमिका राहणार आहे? आपण त्यानंतर शरद पवार साहेबांची त्या दिवशी भेट घेतली. आमदार साहेबांनी, मी शरद पवार साहेबांना भेटायला गेलो होतो. शरद पवार साहेबांची आमची भेट झाली. शरद पवार साहेबांना त्यांची सहानुभूती आमच्यासोबत आहे आणि शरद पवार साहेबांच्या नुसार आता आम्ही फक्त त्यांची भेट घ्यायला गेलो होतो. आम्ही माफी मागायला गेलो होतो की साहेब, आम्ही चुकीचा निर्णय घेतला ज्यावेळेस सत्ता परिवर्तन झालं. आम्ही तुमच्यासोबतच राहायला पाहिजे होतं, पण आम्हीसुद्धा दगाबाज नव्हतो, कारण की आम्हाला राजकारणामध्ये तिकीट प्रफुल्लभाई पटेल यांनी दिली होती आणि प्रफुल्लभाई पटेलांनी तिकीट दिल्यामुळे आणि त्यांचे आमच्यावरती उपकार असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे, जेव्हा त्यांनी सत्ता स्थापनेचं कार्य अजितदादांसोबत केलं तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहिलो आणि ज्यावेळेस आम्ही खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे राहिलो आणि त्यांनीच आमची साथ सोडून दिली. बरं, पटेल साहेबांशी बोलणं झालं आपल्या यानंतर? नाही. काय कार्यकर्त्यांच्या भावना काय, त्यानंतर आपली भूमिका काय असणार आहे? आज हजारो कार्यकर्ते आम्हाला फोनवर संपर्क साधतायत, आम्हाला भेटायला येत आहेत. खास करून हा जो पूर्ण युवा वर्ग तुम्हाला दिसतो आहे, हा युवा वर्ग आपल्यासोबत आहे. हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे सर्व युवा कार्यकर्ते आहेत आणि या युवा वर्गाला खूप इच्छा आणि अपेक्षा होत्या या इलेक्शनपासून की आपल्याला इलेक्शन यावेळेस ताकदीनं लढायचं आहे आणि यावेळेस आपला आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा इथनं प्रचंड बहुमताने निवडून येणार होता. आणि पण प्रफुल्लभाई पटेलांनी भारतीय जनता पार्टीसोबत वरती काय संधी केली हे आम्हाला माहिती नाही, हे आम्हाला ठाऊक नाही, कारण की आम्ही मोठे नेते नाही, आम्हाला वरचं राजकारण कळत नाही. आम्हाला आमच्या लोकांच्या अडीअडचणी समजतात, आम्हाला आमच्या लोकांच्या सर्व गोष्टी समजतात. आम्ही आमच्या लोकांसोबत ग्राउंडवर राहतो, आम्ही त्यांची मदत करतो आणि ते सुखादुखामध्ये आमच्यासोबत राहतात आणि त्यांच्या सुखादुखामध्ये आम्ही सामील राहतो. म्हणून मोठे लोक काय राजकारण करतात, कोणाची तिकीटं कापतात, कोणाचे काय करतात, ह्याची आम्ही कधीच तमा बाळगली नाही. फक्त प्रफुल्लभाई पटेल यांच्यावरती विश्वास ठेवला, डोळे झाकून विश्वास ठेवला की आपला नेता आहे आणि आपण पक्षासाठी काम करतो आहे तर निश्चित रूपाने उमेदवारी आपल्याला भेटेल. आणि खंत या गोष्टीचं आहे की आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये खूप नेते होते, 2-3 लोक तिकीट मागत होते. यशवंतभाऊ गणवीर उपाध्यक्ष होते, दानेजी साखरे नगरसेवक होते जे तिकीट मागत होते, पण त्या लोकांनासुद्धा डावलून प्रफुल्लभाई पटेल यांनी भारतीय जनता पार्टीच्यासाठी जे काम केलं. आणि जर असंच तुम्हाला काम करायचं होतं तर ही सीटच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोडून द्यायला पाहिजे होती भारतीय जनता पार्टीसाठी. आम्ही थोडे दिवस दुःख केलं असतं, पण एवढं दुःख आम्हाला झालं नसतं की तुम्ही बस आपली सीट वाचली पाहिजे, काहीतरी तुमच्या ह्याच्यात तुमचं काही अडलं असेल ते चांगलं व्हायला पाहिजे म्हणून तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला येऊन आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरती बसवलं आणि आता त्यांना आमचं नेतृत्व करायला सांगतात. जे कालपर्यंत, काही तासांपूर्वीपर्यंत जे BJPचे नेते होते ते आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या विधानसभा क्षेत्रातले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदारकीचे उमेदवार झाले. तर त्यांनासुद्धा शुभेच्छा की जी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्यासोबत आहे, जी त्यांना समर्थन करते, ज्यांनी त्यांना तिकीट दिलं, ही तिकीट देणाऱ्या पार्टीसोबत त्यांना चांगल्या शुभेच्छा. आणि ही जी जनतेची तिकीट देणारी जी लोक आपल्यासोबत आहेत ह्यांच्या शुभेच्छा आम्ही घेऊन आम्ही पुढे वाटचाल करणार. आपण अपक्ष उभे राहणार आहेत की महाविकास आघाडीची सध्या संपर्क आज सुरू आहे? किंवा आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तो डिसिजन आम्ही घेऊन टाकू की आम्ही अपक्ष उभा राहणार आहे की महाविकास आघाडीसोबत उभा राहणार आहे की कोणत्या संघटनेसोबत उभा राहणार आहे. पण आम्ही ताकदीने इलेक्शन लढवणार आहे आणि आम्ही एकदम ताकदीनं या इलेक्शनला रिझल्टपर्यंत घेऊन जाणार आहे. इथे आता आमचे जे आहत कार्यकर्ते आहेत, आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पूर्ण दुखावलेला जो एक वोटर वर्ग आहे, जो एक कार्यकर्त्यांचा वर्ग आहे, ह्यांना वरिष्ठांचं डिसिजन बिलकुलच रुचलेलं नाही आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये एक मोठा फेरबदल तुम्हाला दिसणार आहे.
आहे आणि या क्षेत्रामध्ये यावेळेस कोणत्या पक्षाची काही चालणार नाही, कोणत्या गोष्टीची काही चालणार नाही. यावेळेस जनता सुज्ञ झालेली आहे आणि जनतेला कळतं की त्यांच्यासाठी काम करणारे, त्यांच्यासाठी जीवाभावानं मेहनत करणारे लोक कोण आहेत आणि त्यांच्या पाठीशी जनता उभी राहील. पण लढणार आहात हे पक्का आहे. 1000% पक्का आहे. एक सोशल मीडियावर एक लेटर व्हायरल होत आहे, त्यामध्ये आपण ते लिहिलं आहे की हे एक मोठी डील आहे. काय आहे त्या लेटर मागचा उद्देश? आता मोठी डील मोठे लोक जाणवत, पण ती डील आहे आम्हाला माहिती आहे हां, आणि ती डील त्यांनी साध्य करून टाकलेली आहे आणि आपल्या एक प्रामाणिक कार्यकर्त्याचा गळा कापलेला आहे. बरं, आमच्यासोबत काही कार्यकर्ते सुद्धा आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना आज आपण बघतो आहोत की आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी तिकीट आहे हे आतापर्यंत चंद्रिका पुरे परिवाराला होती आणि ही नुकत्याच 2 दिवसाच्या आधी आमचे राजकुमार बडोले साहेब हे भाजपाचे माजी पालकमंत्री आहेत, त्यांना देण्यात आली. त्यामुळं मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांच्या सडकर्जींचे अध्यक्ष आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो, जी तिकीट BJPला आमच्या राष्ट्रवादीची देण्यात आली हे आमच्या युवकांना, पूर्ण सडक-अर्जुनी तालुका, मोरगाव अर्जुनी, गोरेगाव तालुक्याच्या युवकांना हे बिलकुल मान्य नाही. त्यामुळं आमचे मी सर्वप्रथम तर मी स्वतः तुम्हाला सांगू इच्छितो की मला जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवकांच्या पद होता त्याचा मी आज राजीनामा देणार आहे आणि माझ्यासोबतच माझे जेवढेही काही युवक उपाध्यक्ष असतील किंवा काही, हे सुद्धा त्या पदाचा राजीनामा इथं देणार आहेत. आणि आम्ही आज आमच्या सुगतदादा चंद्रिका पुरे किंवा आमच्या आमदार मनोजी चंद्रिका पुरे साहेब यांच्या पाठीशी त्यांचा जो काही निर्णय राहील ते भरभक्कमपणे त्याच्यासोबत आम्ही उभे राहू आणि नक्कीच त्यांच्या पाठीशी ते जर निवडणूक लढतील तर आमच्या पूर्ण युवा वर्ग आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सडक-अर्जुनीचे भरपूरसे पदाधिकारी हे सुद्धा त्यांच्या पाठीशी सोबत राहतील. बरं, कार्यकर्ते सुद्धा राजीनामा द्यायला लागले आहेत. काय आहेत कार्यकर्त्यांच्या भावना? आजपर्यंत 5 वर्ष आपण ज्यांच्यासोबत काम केलं, आज शेवटी जेव्हा माळ टाकण्याच्या वेळ आली ते दुसऱ्यांच्याच गळ्यात माळ पडली. कसं आहे, अर्जुनी मोरगाव क्षेत्र हा राष्ट्रवादी पक्षाचा हा बालेकिल्ला होता आणि बालेकिल्ले असताना हा जो मतदारसंघ आहे अर्जुनी मोरगाव क्षेत्र हा मान्य विद्यमान आमदार मनोहररावजी चंद्रिका पुरे साहेब हे या क्षेत्राचे नेतृत्व करत होते. परंतु वरिष्ठ नेत्यांनी भारतीय जनता पार्टीतील या 2 दिवसामध्ये त्यांना आपल्या पक्षात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेतलं आणि त्यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु मी वरिष्ठ नेत्यांना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही तळागाळातील कार्यकर्ते आहोत. 10 वर्ष झाला आम्ही मनोहर चंद्रिका पुरे साहेबांच्या नेतृत्वात काम करतो. तरी मी असा विनंती करतो की सर्व ह्या मोरगाव क्षेत्रातील जनता आणि युवक वर्ग हे सुगतदादा चंद्रिका पुरे साहेब, मनोजी चंद्रिका पुरे आमदार साहेब यांच्या पाठीशी राहतील आणि हा जो भारतीय जनता पार्टीमधील जे सामाजिक न्यायमंत्री माजी सामाजिक न्यायमंत्री असलेले बडोले साहेब यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करून त्यांनी तिकीट मागितली, ही चुकीची आहे. कारण या क्षेत्रामध्ये विद्यमान जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर साहेब हे राष्ट्रवादीचे होते. त्यानंतर जिल्ह्याचे जिल्हा उपाध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष दानेजी सागरे यांना डावलून त्यांनी भारतीय जनता पार्टीतील आयात उमेदवारांना तिकीट जाहीर केली. त्याबद्दल आम्हाला हे मान्य नाही. तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तालुका उपाध्यक्ष या नात्याने मी आज राजीनामा देत आहोत. राजीनामा देत आहेत. ओके. बरं, सर्वसामान्य लोकांपर्यंत कसे पोहोचवाल ही गोष्ट जी पक्षाने विद्यमान आमदार मनोहर चंद्रिका पुरे साहेबांसोबत केली, किंवा जर लोकांनी जर काही प्रश्न विचारले याच्यावर तर लोकांची म्हणजे समजूत कशी घालाल तुम्ही? हां, माझे एवढंच म्हणणं आहे की आतापर्यंत जे 5 वर्ष कार्यकाळ केला मनोहरराव चंद्रिका पुरेने, गावागावात जाऊन जे विकास कामात केलं त्यांना आम्ही राष्ट्रवादी कार्यकर्त्याच्या निमित्ताने की त्यांनी प्रत्येक गावामध्ये आपलं भरघोस मत व्यक्त केलं आणि कामं दिलं आणि त्या कामानिमित्त
जे सरकारने राष्ट्रवादी काँग्रेसची तिकीट जे होणार ते BJPचे आमचे राजकुमार बडोले सामाजिक न्यायमंत्री त्यांना दिले. आम्ही सगळं कार्यकर्ते एवढं दुःखी आहो की जे आम्ही 10 वर्ष मेहनत केले त्या 10 वर्षाच्या मेहनतीचं आम्हाला फळ भेटला नाही आणि दुसऱ्याच व्यक्तीला फळ भेटला. त्यानिमित्तानं आम्ही सगळं कार्यकर्ते नाराज आहोत. तर कार्यकर्ते नाराज आहेत. कार्यकर्ते पदाचे राजीनामे सुद्धा देत आहेत. आणखी काही लोक आहेत. काय भावना व्यक्त कराल तुम्ही? माझं नाव उमराव मांढरे. हा अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. ह्या क्षेत्रामध्ये अनुसूचित जातीचे असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेते आहे. सुगतदादा चंद्रिकापुरे, आमदार मनोहरजी चंद्रिकापुरे, जिल्ह्याचे युवकांचे उपाध्यक्ष दानेजी साखरे, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष यशवंतजी गणवीर. परंतु हे सर्व मातब्बर मंडळी जे सतत काम करतात राष्ट्रवादीमध्ये, यांना डावलून एका बाहेरील पक्षाच्या आयात उमेदवाराला प्रफुल्लभाईंनी तिकीट गेली. ही खरोखरच हा एक प्रकारचा राजकीय बलात्कार आहे. आमच्यावर हा जो अन्याय झाला, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व लोक आम्ही त्यांना धडा शिकवणार. प्रफुल्लभाई म्हणतात नेहमी आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेचे आहेत. ते ह्या विचारधारेचे मुळातच नाही. अजितदादा आणि प्रफुल्लभाई हे मनोवादी विचारधारेचे झाले आहेत. त्यांनी आपला पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला आहे. त्यामुळे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्र त्यांना नक्कीच त्यांची जागा दाखवेल आणि महाराष्ट्रात त्यांना हद्दपार करेल एवढे बोलतो आणि मी आपले 2 शब्द बंद करतो. बरं, कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे आणि कार्यकर्ते सुद्धा पदाचे राजीनामे या ठिकाणी देण्याचं सांगत आहेत. आपण सुगतदादाशी आणि कार्यकर्त्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या काय भावना आहेत आणि नेमकं एकंदरीत ह्या याच्यानंतर यांची भूमिका काय राहणार आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अपक्ष किंवा महाविकास आघाडी किंवा आणखी कोणत्या दलांशी ते संपर्क करत आहेत आणि नेमकी काय भूमिका यांची राहणार आहे आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण झकास मराठी पाहतात. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांच्या मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.